15 अगस्त 2025 स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के वेहले ग्राम पंचायत कार्यालय पर वेहले भटाले ग्राम पंचायत सरपंच श्रीमती सौ ताराबाई राम मुकादम के करकमल द्वारा ध्वजारोहण किया गया और झंडे को सलामी दी गई। इस अवसर पर वेहले ग्राम पंचायत उप सरपंच श्री गोरख मगन थले, सदस्य राजन नामदेव थले, सदस्य पूजा रमाकांत माली, सदस्य पल्लवी जितेंद्र पाटिल, सदस्य विलास मारुति पाटिल, उज्ज्वला हेंदर माली, हरेश सत्यवान भोईर, प्रीति सूर्यकांत पाटिल, भावेश कालीराम थले, तृप्ति नागेश पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी SR वीरकर, वरिष्ठ लिपिक दिनेश चंद्रसेन भोईर, पानी पुरोठा लिपिक अशोक अनंता पाटिल, वेहले गांव के समाज सेवक BS पाटिल, किशन पाटिल, दिलीप पाटिल, संदीप पाटिल, जनार्दन पाटिल, नागेश पाटिल, रुपेश पाटिल, संतोष पाटिल, नारायण पाटिल व आशा कार्यकर्ता, आंगनवाड़ी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी तथा वेहले ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि वेहले ग्राम पंचायत व एकवीरा मित्र मंडल तथा भारतीय जनता पार्टी वेहले शाखा व नवीन सोनिया पाटिल तथा रंजित गुरुनाथ पाटिल वेहले व डॉक्टर प्रतिका पुरुषोत्तम विश्वनाथ पाटिल द्वारा पदवीधर विद्यार्थी व नन्हे मुन्ने विद्यार्थियों को सम्मान चिन्ह व भेंट वस्तु देकर मान्यवरों द्वारा विशेष सत्कार किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। साजरा करण्याकरता या ठिकाणी आमंत्रित पाहुणे आलेले माननीय सरपंच आपल्या वेहले गावचे घटक नागरिक, उपसरपंच, समित्यांचे अध्यक्ष, शाळेमध्ये असलेल्या सर्व समित्यांचे अध्यक्ष यांनी ध्वजपूजनासाठी उपस्थित राहायचे आहे। सरपंच सर्व सदस्य या ठिकाणी ध्वजपूजन करत आहेत। सर्व प्रतिष्ठित आणि त्याची प्रचिती आपल्या उपस्थितीवरून दिसत आहे। आपल्या ग्रामपंचायतचे सदस्यगण ध्वजपूजन होत आहे।
काळाचा कलर करायचा आहे ध्वजारोहण झाल्यानंतर आणि मी आदेश देईन त्याप्रमाणे आपण सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ मंगलदायक जय हे भारत भाग्य जय हे. जय 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 हे महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. तुझी आम्हा तुझी मुली गडगडाया अस्मानाच्या सुरतानीला जबाब देती शिवा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्याच्या दिवरी कोरली अगते पेरती पेर जीवलेली. दारिद्र्याच्या उन्हात शिरला हिरवाचा गामाने निघाला. देश गौरवासाठी निघाला. दिल्लीचेही डॉक्टरा फिरो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय भीम तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. सदाचा विहर साने वाला प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला भारत हमारा. विजयी वीर तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. नहीं सकी चाहे खाए चाहे जान बने ही जाए. विश्व विजय करके निकल आए. नमो में प्रणाम पूरा हमारा. झेंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. वंदे स्वतंत्र दिनाचा स्वतंत्र दिनाचा. आज आपण दीप प्रज्वलन करीत आहोत. लक्ष लक्ष बलिदानातून या भारत भूच्या प्रगतीचा हा प्रकाश व्हावा सर्वहिताचा. हा प्रकाश व्हावा सर्वहिताचा. स्वातंत्र्य दिनाच्या मंगल समयी नतमस्तक मी गाणे गाते. स्वातंत्र्याच्या मंगल समयी नतमस्तक मी गाणे गाते. जीवन आमचे मातृभूमीच्या सेवेसाठी कामी येते. जीवन आमचे मातृभूमीच्या सेवेसाठी कामी येते. गाठ बांधून घ्या ना. ओम सोमा ज्योतिबाई फुले त्याचप्रमाणे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. त्याचप्रमाणे इथे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा. संजना मॅडम बसू नका. बसवेले करते राणा प्रभु. करते हम शुरू आज का काम प्रभु. करते हम शुरू आज का काम प्रभु. सुरता
बक्षीस आलेले आहे त्यांचेही धन्यवाद. त्यांचेही धन्यवाद. यांचे आभार. ग्रामपंचायत महिलेचे सरपंच, उपसरपंच, एकविरा मित्रमंडळ यांचेही आभार. श्री नवीन सोन्या श्रेयस तानाजी भोईर टाळ्या वाजवण्याचा. यानंतर प्रथम क्रमांक आहे मयुरी प्रवीण पाटील. क्रमांक विभागून दिला गेला आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक या सर्वांचे आभार. आणि प्रथम क्रमांक आहे हिरण्य निशांत पाटील. डॉक्टर पुरुषोत्तम यांचेही आभार. चौथीच्या विद्यार्थ्यांचे आभार. चौथी तृतीय क्रमांक परी निलेश पाटील. निशाण आहे आयुष दीपक पाटील. तयार राहायचं आहे. पाटील इथं बक्षीस घ्यायचं आहे. मालकांना मी विनंती करते की त्यांनी इयत्ता चौथीला द्वितीय क्रमांक आर्या नरेश पाटील. दोडका दुसरी सिया संदीप पाटील तर इयत्ता पाचवी विभागून देण्यात आलेला आहे. दिलीप पाटील या दोघांमध्ये विभागला आहे. दोघांनी धन्यवाद. डॉक्टर तमनी पाटील, श्री नवीन सोन्या पाटील, श्री रणजित. यानंतर प्रथम क्रमांक पुढे तयार राहायचे. तिघांनी इथे तयार राहायचे. ग्रामसेवक आणि सर्व सदस्यगण यांचे आभार. एकविरा मित्रमंडळ यांचे आमच्या विद्यार्थी आवडत्या नागे श्री नवीन सोन्या पाटील, श्री रणजित. किरण पाटील जी बंधन बनवला याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर तृतीय क्रमांक स्पिंदल राजेश पाटील, उमेश पाटील आणि प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात प्रमाणे तृतीय क्रमांक यू कल्पेश. ग्रामपंचायत वेळेचे सरपंच वेळे यांचेही आभार. डॉक्टर पुरुषोत्तम प्रथम क्रमांक दीक्षा पाटील उपस्थित आहे का? नंतर सातवी ब तृतीय क्रमांक आहे विद्यार्थी आणि प्रथम क्रमांक आहे भूमी. आता इथे प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी टाळ्या वाजवायच्या हिच्याकरता जोरदार. यानंतर इयत्ता आठवी तृतीय क्रमांक आहे मोनिका. तृतीय क्रमांक आहे मोनिका आनंदा पाटील. द्वितीय क्रमांक आहे नेहा गोविंद पाटील. पाटील. तयार राहायचंय. संस्कृती मोनिका आनंदा पाटील ही बक्षीस स्वीकारत आहे. नेहा गोविंद पाटील ही बक्षीस स्वीकारत आहे. आठवी बच्या विद्यार्थ्यांनी इकडे यायचे. पंचायत वेळेचे सरपंच, उपसरपंच, सेवक, सर्व सदस्यगण यांचे आभार. हे आभार. श्री यांच्यातर्फे बक्षीस आलेले आहे. संस्कृती भोईर आठवीमध्ये यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यानंतर आपण टाळ्या वाजवायच्या यांच्याकरता. इयत्ता पहिली सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन आता तर हे कार्ड आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि त्यांची कविता आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे करण्यात येणार आहे.
पाटील आणि बावेजी तळे यांचे आभार. एकविरा मित्र सुंदरी गौतमी मर्गी पाटील, रणजित गुरुनाथजी पाटील यांच्याकडून आता बक्षीस मिळवण्यासाठी गुरुनाथजी पाटील स्वयं राजू मुकादम, त्यांनी आपण बक्षीस घेऊन जातोय. इयत्ता 10वीचे दर विद्यार्थी ती घेतली त्यांची आम्ही टीक केलीच आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 5 विद्यार्थ्यांचं नाव घेईल त्यांना तिकडे यायचंय. साक्षी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक या दीप्ती दिनेश पाटील, श्रीमान्य रणजित गुरुनाथ पाटील बेळे यांचे सदस्य हरेशजी भोईर, तृप्ती नागेश बक्षीस यांचे आभार. देण्यात येणार आहे. इयत्ता साक्षी शरद भोईर, दीप्ती दिनेश पाटील उपस्थित आहे का? लगेच कनिष्ठा राजन पाटील, कैलास पाटील, दिव्या युक्तिता 12वी. भारतीय जनता हरेशजी भोईर, प्रीती सुरेश यांचे आभार. दिनेश पाटील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वय एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे यांच्यासाठी. हरेशजी भोईर, गुरुनाथ पाटील यांचे आभार. समीर जान्हवी शरद भोईर, प्रांजल गुरुनाथ पाटील, PM पाटील हे बक्षीस वितरण करत आहेत. इयत्ता 10वी 9वीचा चकावर यायचं आहे. विद्यार्थ्यांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. वाणी विशाल पाटील, श्रीमान्य रणजित भारतीय जनता पार्टी शाखा वेळे तळे यांचे आभार. एकविरा मित्रमंडळ वेळे यांचेही आभार. विजय पाटील, मलिष्ठा विजय पाटील, मलिष्ठा त्यांनी आपल्याकडे 3 बक्षीस येत आहेत. त्यानंतर BA त्याचप्रमाणे इतर उच्च पदवी प्राप्त विद्यार्थी राहण्याची विनंती करते. विनीत जोरदार टाळ्या वाजवायचे. पंकज तुकाराम पाटील, शाह काळीराम चौधरी ते आहे तिथं बक्षीस घेण्यासाठी. सलोनी भालचंद्र आपण सोन्या पाटील, श्रीमान्य रणजित गुरुनाथजी पाटील, प्रीती सुरेखाजी पाटील, हरेशजी भोईर यांचेही आभार. विद्यार्थ्यांच्या केली आहे. उपस्थित आहेत का? दिलीप काशीनाथ पाटील यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावे. HTE ही पदवी प्राप्त केली. आकांक्षा किरण पाटील झालं. यानंतर पुढील बक्षीस आहे संचिता तानाजी भोईर आणि तृप्ती नागेश पाटील तसेच भावीजी तळे अल्पेश भोईर.
आजच्या या स्वातंत्र्य दिनाचे अध्यक्ष आपले माननीय सरपंच ताराबाई मुकादम, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी आणि शाळेतील गुरुवर्य, गुरुजी आणि माझे बाळमित्र, आज आपला 78वा स्वातंत्र्य दिवस आहे. काही आपल्याला सुखासुखी मिळालेलं नाही. ज्या इंग्रजांनी कित्येक वर्ष आपल्याला गुलामगिरीत ठेवलं, ती गुलामगिरीची शृंखला तोडण्यासाठी आपल्या देशभक्तांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. घरादारावर नागर फिरवले, शांत राहायचंय. तुरुंगवास भोगला, काळ्या पाण्यावर गेले. पण विशेष कौतुक करावं, भगतसिंग, राजगुरू, त्या तरुणांचं वय किती होतं, काय त्यांना आशा आकांक्षा नव्हती. जे दिवस त्यांना आनंदामध्ये घालवायचे होते, ज्या दिवसामध्ये त्यांना मजा करायची होती, त्याला घर नव्हतं, प्रपंच नव्हतं, आई वडील नव्हते, माता पिता नव्हते, आई बंधू भगिनी नव्हत्या. त्या सर्वावर पाणी सोडून त्यानं आपल्या भारत मातेला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हसत हसत फासावर गेले. आज त्याच वयाचा तरुण, त्याच्याकडे ती तडफ आहे, अनेक व्यसनांच्या आहारी जाऊन विनाशाच्या वाटेकडे झेपावत चाललेला आहे. त्याला कोण रोखणार? आपल्या देशभक्तांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण आता माझं कर्तव्य काय? हे टिकवावं कसं, वाढवावं कसं, हा प्रश्न कधी आपल्याला पडतो का? माझं कर्तव्य काय? आज जर आपण ठरवलं, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ते क्षेत्र कुठलंही असो, घर असो, शेती असो, धंदा असो, रोजगार असो, पंचायत समिती असो, जिल्हा पंचायत असो, राज्यसभा असो, विधानसभा असो, लोकसभा असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, ज्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असो, ज्या क्षेत्रामध्ये ज्याला जे काम मिळालेलं आहे ते काम त्यानं निस्वार्थपणानं, नीतीनं आणि प्रामाणिकपणानं करणं म्हणजे धर्मही आहे आणि भक्तीही आहे. मग तसं आपल्याकडून होतं का? अरे तसं झालं तर रामराज्य येईल. आपले काही मंत्री आपल्या भाषणांतून आम्ही रामराज्य आणू अशी तुलना करतात. कधी रामराज्याचा अभ्यास केलेला आहे? अभ्यास करा, मग समजेल. रामराज्यामध्ये न्याय निवाडा करण्यासाठी जे अष्टप्रधान होते ते कसे होते? ज्याच्या 7 पिढ्यामध्ये एकही गुन्हा घडलेला नसेल, ज्याच्या 7 पिढ्यामध्ये ज्याच्या चारित्र्यावर एकही डाग पडला नसेल, असे ते अष्टप्रधान होते. आणि आज आपण काय बघतो? ज्यांच्या 7 पिढ्या हरामखोरी करण्यात गेल्या ते मंत्र्यांच्या खुर्च्यावर बसले. कसं रामराज्य येईल? रामराज्य येण्यासाठी रामायणाचा अभ्यास करावा लागेल. आपण मुलांना बक्षीस देऊन त्याचं कौतुक केलं, हे असंच आहे, चांगलं आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावं. माणूस आत्मलक्षी झालेला आहे, त्याला स्वतःच्या पुरतं बघायचं आहे. अरे ती जीवाच्या आकांतानं ओरडणारी बाई कोणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, मग त्या ठिकाणी आपली आई असती तर, आपली बहीण असती, चांगलं असतो का? आपण हा विचार करत नाही. आपला देश जगात मोठा आहे,
पण आपलं कर्तव्य तसं आहे का? माझ्या कृतीनं माझ्या देशाच्या प्रगतीला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, पायबंद बसणार नाही, असं कृत्य आपल्यातून घडलं तरी कितीच शेवटचं आहे. काही 2 वर्षापूर्वी आपल्या या पंचक्रोशीतल्या गावांसाठी एक संधी आलेली होती आणि ती आपण आपल्या हातानच घालवली. विचार करा, बारकुली ते माणकुली ह्या रस्त्यावर जर उड्डाणपूल झालं असतं तर आज लोकांची काय सोय झाली असती. आज परिस्थिती बघा, अरे रस्ता ओलांडायला मिळत नाही आणि अजून तर त्या पुलावरनं मोठ्या गाड्या चालू झाल्या तर काय पंचायत होईल आपली. ते बिचारे रिक्षावाले आपल्या परीनं प्रयत्न करतात, कुठे गतिरोधक बांधतात, कुठे खड्डे पुसतात. ते त्यांचंच काम आहे, आपलं काम नाही. आज गावागावातील परिस्थिती बघितली, काय परिस्थिती आहे. पूर्वी सरपंच 5 वर्ष असायचा, कालांतरानं 2.5 वर्षावर आणला, पण आता 6 महिने सरपंच. कसा गावाचा विकास होणार. मागच्या सरपंचानं करून ठेवलेलं झालेल्या सरपंचाला निवडता 6 महिने निघून जातात. काय तो गावाचा विकास करणार. हे बंद झालं पाहिजे. कमीत कमी गावातला सरपंच 2.5 वर्ष तरी असला पाहिजे. पक्ष पाळावा, त्यानं आपल्या पाठीचं काम करावं. पण ते कुठपर्यंत. गावाची निवड झाली, सरपंच कुठल्याही पार्टीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, पण त्या सभासदांनी, गावातील लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र राहायला पाहिजे, तरच गावाचा विकास होईल.